बार्टी, सारथी, महाज्योती, आरटी, अमृतानी, TRTI या संस्थेतील संशोधक विद्यार्थ्यांना गेल्या 3 वर्षापासून शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्यानं गेल्या 7 दिवसांपासून हे विद्यार्थी गुडलक चौकामध्ये आंदोलनाला बसले होते। यामध्ये संशोधक विद्यार्थी दयानंद पवार यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं होतं। या संदर्भात वेळोवेळी टाइम्स ऑफ महाराष्ट्रनं देखील वार्तांकन करून पाठपुरावा देखील केला होता। सलग 7 दिवस उपोषण सुरू ठेवल्यानं शनिवारी रात्री उशिरा दयानंद पवार यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। या सगळ्या घटनेनंतर अखेर आंदोलनाची दखल घेण्यात आली। रविवारी संशोधक विद्यार्थी समन्वय समितीच्या शिष्टमंडळानं मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली। या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांसंदर्भात मंत्रालयीन पातळीवर तोडगा काढण्याचं आश्वासन पाटील यांनी दिलं आहे। त्यानंतर या विद्यार्थ्यांनी अखेर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का, त्यांना फेलोशिप मिळणार का आणि मंत्री चंद्रकांत पाटील त्यांचं आश्वासन पाळणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।